सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ विन शंभो मज कोणता। नमोस्ति तु महामाये श्रीपीठे सूरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। नमस्ते गरुडारूढे कोलासूर भयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। सिद्धि बुद्धि प्रदे देवी भुक्ति मुक्ति प्रदायिनी मंत्रभूते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते। आद्यंतरहिते देवी आद्य शक्ति महेश्वरी योगी जय योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते। स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ति महाधरे महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। पद्मासना स्थिति देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते। श्वेतांबर धरे देवी नानालंकार भूषिते जगस्थिते जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते। न तातो न माता न बंधुर्न दाता न पुत्रो न पुत्री न मृत्यो न छाया न विद्या न मुक्तिर्ममैव गतिस्त्वं त्वमेका भवानी गतिस्त्वं भवाब्दावपारि महादुःखभीरो प्रपाता प्रकामी प्रलोभी प्रमत्त कुसंसारपाश प्रबद्ध सदा गतिस्त्वं त्वमेका भवानी त्वमेका भवानी न जानामि दानं न च ध्यानयोगं न जानामि तन्त्रं न च स्तोत्रमन्त्रं न जानामि पूजां न च न्यासयोगं गतिस्त्वं त्वमेका भवानी न जानामि पुण्यं न जानामि तीर्थं न जानामि मुक्तिं लयं वा कदाचित् न जानामि भक्तिं व्रतं वापि मातर् गतिस्त्वं त्वमेका भवानी कुकर्मी कुसंगी कुबुद्धि कुदास कुलाचारहीन कदाचारलीन कुदृष्टि कुवाक्य प्रबंध सदाहं गतिस्त्वं त्वमेका भवानी प्रवेशं रमेशं महेशं सुरेशं दिनेशं निषेधेश्वरं वा कदाचित्
न जानामि जानत् सदाहं शरण्ये गतिस्त्वं त्वमेका भवामि गतिस्त्वं त्वमेका भवामि गतिस्त्वं विवादे विषादे प्रमादे प्रवासे जले चानले पर्वते शत्रुमध्ये अरण्ये शरण्ये सदा मां प्रपाहि गतिस्त्वं त्वमेका भवामि गतिस्त्वं अनाथो दरिद्रो जरारोगयुक्तो महाक्षीण दीन सदा जान्यवत् विपत्तो प्रविष्ट प्रणष्ट सदा गतिस्त्वं त्वमेका भवामि गतिस्त्वं त्वमेका भवामि गतिस्त्वं त्वमेका भवामि श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारी बरणौ रघुबर विमल जसु जोदायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार चलो आवो जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन चलो आवो जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन राम जी को लाना लक्ष्मण जी को लाना
मात की। परम मंगलमय जीवाचं परम कल्याण करणारी, साधकाला भक्ती सुखामध्ये नाहू घालणारी, मंगलमय कल्याणकारी श्रीमद्देवी भागवत महापुराण ज्ञानयज्ञ सोहळा या पवित्र कथा सत्रामध्ये सर्व भगवती उपासकांचं अंतःकरणपूर्वक स्वागत आहे। फार चांगल्या पद्धतीनं राजमुद्रा प्रतिष्ठान आयोजित हा शारदीय नवरात्र महोत्सव, त्याच्यामध्ये भव्य कथासत्र, या कथासत्रामध्ये आपण सर्व सहभागी झालेले श्रोतेवर्ग, याचे आयोजक श्रीमान दीपक भाऊ हरेराम बडे, पंचायत समिती सदस्य, मार्गदर्शक माननीय आमदार प्रशांतजी बंब साहेब, श्रीमान गोरखभाऊ शेळके पाटील सरपंच धामोरी, मंडळाचे अध्यक्ष अमरजी तरटे, सचिव अप्पासाहेबजी नागरे आदी करून या राजमुद्रा प्रतिष्ठानमध्ये सहभागी असलेले सर्व बांधव, आपल्या सगळ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानं, सहकार्यानं, उत्साहानं, एका विचारानं, एका दिलानं, एका जीवानं भव्य असं हे कथासत्र उभं राहिलेलं आहे। या कथासत्रामध्ये सर्व श्रोतावर्ग, मायबापांचं अंतःकरणपूर्वक स्वागत आहे। महिला, मातावर्ग, पुरुष वर्ग, अबालवृद्ध मंडळी, आमची सर्व गुरुजन मंडळी आणि सिस्टीमपासून मंडप या सगळ्या व्यवस्थेचं कौतुक। काल फार घाई गडबड असल्या कारणानं आपल्याला थोडाच वेळ कथा करावी लागली, पण आज आपण 2 वाजेपर्यंत कथासत्र पाहणार आहोत आणि बऱ्यापैकी 2 वाजेपर्यंत तुम्हाला मा भगवतीचा कथाचरित्र भाग श्रवण करायला मिळेल। काल घाई होती, चंदननगरला कीर्तन होतं पुण्यामध्ये आणि उशीर झाला जायला, तरी पण उशीर झाला तेही चांगलं झालं, कारण कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे कीर्तनाला होते रात्री, म्हणून आणखी काही वेगळा एक आनंद आला। भले उशीर झाला पण आनंद वाटला। आई जगदंबा भवानी आपल्या सगळ्यांचं कल्याण करणारी, तिची चरित्र गाथा आणि या ग्रंथातून स्त्री शक्तीनं स्वतःला ओळखावं, स्त्रीची महती समाजाला कळावी। मा जगदंबा भवानीचं योगदान आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये किती आहे या गोष्टीची आपल्याला जाणीव व्हावी, याच्यासाठी आई भवानीचीच इच्छा झाली आहे की देवी भागवत या कथा रूपानं मी यांच्या समोर जावं आणि हा नवरात्र यांच्या जीवनामध्ये अविस्मरणीय राहावा। म्हणून या देवी भागवत सत्राचं आयोजन दीपक भाऊ आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्रांनी केलं। आज आपण कथेला पुढे घेऊन जाणार आहोत। व्यासांनी 18 पुराणांची रचना केली, तर त्या 18 पुराणामध्ये श्रीमद देवी भागवत महापुराण अतिशय सुंदर पुराण आहे की श्रीमद भागवत महापुराणानंतर ज्या पुराणाची निर्मिती झाली त्याला श्रीमद देवी भागवत महापुराण म्हणतात। या देवी भागवत महापुराणामध्ये 18,000 श्लोक आहेत, 12 स्कंद आहेत, 318 अध्याय आहेत। म्हणजे भागवताची जशी रचना आहे तशीच व्यास महाराजांनी याही ग्रंथाची रचना केलेली आहे। मी काल घाईमध्ये सुद्धा सांगितलं, वर्षभरामध्ये 4 नवरात्र येतात। चैत्र शुद्ध प्रतिपदा ते दशमी पर्यंत, आषाढ शुद्ध प्रतिपदा ते दशमी पर्यंत, अश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी पर्यंत आणि माघ शुद्ध प्रतिपदा ते दशमी पर्यंत असे हे 4 नवरात्र आहेत। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये अश्विन महिन्यातला, म्हणजे सध्या अश्विन महिना चालू आहे, अश्विन प्रतिपदेपासून ते कोजागिरीपर्यंत, म्हणजे दशहऱ्यापर्यंत तर नवरात्र होतो, पण कोजागिरीपर्यंत हा उत्सव आपण पूर्ण करतो। तर हे 4 नवरात्र वर्षभरामध्ये येतात। ही देवी भागवत महापुराणातलीच माहिती आहे।
माँ जगदंबा भवानी आपल्या सगळ्यांना शक्ती प्रदान करणारी आहे. आपल्या पूर्ण इंद्रियामध्ये ती शक्ती रूपानं संचारलेली आहे. म्हणून आपण सर्वजण जे काम आपण आपल्या हाताला घेतलेलं आहे ते काम आपण पूर्ण करू शकतो. ही तिची प्रेरणा आहे. या देवी भागवत महापुराणामध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल या देवी भागवत महापुराणाची निर्मिती कशी झाली. भवानीच्या मुखातून एक अर्धा श्लोक बाहेर पडला आणि त्या अर्धा श्लोकातून व्यास महाराजांनी 18,000 श्लोकांची निर्मिती केली. आई भवानीच्या जगदंबेच्या मुखातून बाहेर पडलेला तो अर्धा श्लोक कोणता ऐका. सर्वं खल्विमेवाहं नान्यदस्ति सनातनम्. सर्वं खल्विमेवाहं नान्यदस्ति सनातनम्. याचा अर्थ असा आहे आई जगदंबा भवानी सांगते या पूर्ण ब्रह्मांडामध्ये मीच भरलेली आहे. आणि खरंच आहे. पुरुष असेल, स्त्री असेल, पशु असेल, पक्षी असेल, अन्य इतर जीव असेल, त्या सगळ्यांमध्ये शक्ती भरलेली आहे. आणि शक्ती निघून गेली की अस्तित्व शून्य होऊन जाते. मग या श्लोकामधून भगवती तेच सांगते या चराचरामध्ये या ब्रह्मांडामध्ये मीच भरलेली आहे. सर्वं खल्विमेवाहं नान्यदस्ति सनातनम. माझ्याशिवाय हे काही शक्य नाही. या पूर्ण ब्रह्मांडाचं अस्तित्व किंवा हे सगळं काही जो आविष्कार दिसतो आहे तो माझ्या सत्तेने आहे. मी सर्व चैतन्य रूपामध्ये चैतन्य रूपानं सर्वत्र भरलेली आहे. सर्व चैतन्य तामाद्याम निद्या धीमहि. सगळीकडे मी चैतन्य रूपानं भरलेली आहे असं मा जगदंबा भवानी सांगते. आणि तिच्या याच अर्ध्या श्लोकातून 18,000 श्लोकांची निर्मिती झालेली. आता हे देवी भागवत महापुराण नेमकं कुठं ऐकायला मिळालं, कुणाला ऐकायला मिळालं आणि आपल्यापर्यंत कसं आलं त्याचं चिंतन आपण करणार आहोत. सगळ्यात पहिला मुद्दा ऐका. मा भगवतीचं चरित्र जास्त प्रमाणामध्ये ऐकायला मिळत नाही. याचे वक्ते कमी आहेत. आता देवी भागवत महापुराण त्याचं आयोजनही लोक करतात. वक्तेही आता पाहायला मिळतात. पण तरीही भागवत रामायण कथा करणारे वक्ते जेवढे आहेत तेवढे देवी भागवत शिवपुराण करणारे वक्ते नाहीयेत. आता लोकांची अलीकडे नवरात्रामध्ये इच्छा होते की आपण देवी भागवत ऐकू, देवीचं महिमान ऐकू. पण भाग्यवान आहात तुम्ही आणि भाग्यवान आहे मी सुद्धा की आई जगदंबेचं चरित्र सांगण्याची संधी मला मिळाली आणि ऐकण्याचं भाग्य तुम्हाला प्राप्त झालं. एक गोष्ट ऐका. कुठलंही सत्पुराण, कुठलंही संकीर्तन, कुठलाही सत्संग आपल्या जीवनामध्ये घडण्यासाठी पुण्य असावं लागतं. पुण्याईशिवाय आपल्या जीवनामध्ये परमार्थ, सत्कर्म, भगवंताचं नामस्मरण, उपासना, दान, धर्म, सेवा घडूच शकत नाही. पूर्वजन्मी जाची असे पुण्य सामुग्री त्याचे मुखी हारी पैठा होय. पूर्वजन्म ज्यात पुण्य आहे, पूर्वजन्माचं ज्याचं पुण्य आहे, ज्याचं सध्याचं पुण्य आहे, अशाच माणसाच्या जीवनामध्ये सत्कर्म घडेल. जन्मी आम्ही बहु पुण्य केले.
त्यांचं पुण्य उदयाला आलं आणि आपल्या जीवनामध्ये हे सर्व सत्कर्म घडतंय। भाग्यवान आहात तुम्ही की तुम्हाला आई जगदंबेचं चरित्र ऐकायला मिळतं। बऱ्याच लोकांना भाग्यवान कुणाला म्हणतात तेच कळत नाही। एखाद्याकडे खूप संपत्ती असली ना असं वाटतं रे काय भाग्यवान माणसं आहे। एखाद्याला सौंदर्य प्राप्त झालं आपण म्हणतो काय भाग्यवान माणूस आहे। एखाद्याला मोठं पद प्राप्त झालं, ऐश्वर्य प्राप्त झालं, समाजामध्ये मान मिळाला, एखाद्याकडे खूप मोठं मनुष्यबळ असेल तर लोक म्हणतात भाग्यवान आहे। माझ्या ताईंनो, माझ्या दादांनो, माझं बोलणं लक्ष देऊ नये का? संपत्ती खूप आहे म्हणून जर माणूस भाग्यवान ठरत असेल, मनुष्यबळ खूप आहे आपल्याकडे म्हणून जर माणसाला भाग्यवान म्हणत असतील, एखाद्याकडे खूप मोठं काही ऐश्वर्य आहे म्हणून तो जर भाग्यवान ठरत असेल तर रावण कुठे कमी होता? रावणाकडे काय कमी होतं? रावणासारखी श्रीमंती अजून कुणाची नाही, त्याच्यासारखा श्रीमंतच नाही। आपल्या अंगावर सोनं आहे पण त्याच्याकडे राहणाऱ्या लोकांची घरं सोन्याची होती, लंका सोन्याची होती। म्हणजे त्याचे स्वतःचे बंगले 24 कॅरेटचे होते, यात नवल नाही। त्याच्याकडे कामाला असणाऱ्या लोकांना सुद्धा सोन्याची घरं होती। आपल्याकडे कुठे तोळा 2 तोळा दम काढू देत नाही आपल्याला। एकानं 2-2 ग्रॅमच्या अंगठ्या 5-5 बोटात घातल्या, 10 बोटात अंगठ्या घातल्या आणि गेला बाजारामध्ये। जुनी माणसं आपली महात्मा मंडळी उदाहरणं सांगतात। गेलं बाजारामध्ये आणि त्या बाजारात भाजीपाला घेऊन बसलेल्या आजीला बोट दाखवायचं, आजी बटाटे केवढ्याला सांग, आजी कोथिंबीर केवढ्याला, बोट बदलत होता आणि विचारत होता। म्हातारीच्या लक्षात आलं हे भाव कमी विचारताना अंगठ्या जास्त दाखवतंय। म्हातारी जुन्या काळातली होती, तयार होती, अगदी तिनं पैसे कमवून 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 30 तोळ्याचं बाजूबंद दंडामध्ये ठेवलेलं होतं सोन्याचं। तिनं पदर असा केला आणि म्हटली बटाटे एवढ्याला आहेत। ते 30 तोळ्याचं दंडातलं सोनं पाहिलं आणि हे जागेवर पंक्चर झालं, पुढे काही बोललंच नाही। आपल्याकडे कुठे तोळा 2 तोळा दम काढू देत नाही आपल्याला, पण ज्याचं घर, ज्याचं नगर सोन्याचं होतं तो रावण काही सामान्य नाही। रावणाच्या जर मनुष्य बळाचा विचार करावा तर एकट्या रावणाला 80,000 पत्न्या होत्या, 1,00,000 मुलं होती, 1,25,000 नातं होते, बेरीज घरी गेल्यानंतर करा। एवढं त्याचं मनुष्यबळ होतं। काय कमी रावणामध्ये? ज्ञानाचा जर विचार करावा तर 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण त्याला मुखोद्गत आहे। कैलास पर्वत हातावर घेऊन नाचण्याची त्याची ताकद आहे। ज्ञानानं मोठा आहे, धनानं मोठा आहे, भक्तीनं मोठा आहे, परिवारानं मोठा आहे, स्वतः ताकदीनं मोठा आहे। कुठे कमी आहे रावण? मग रावणाला भाग्यवान म्हणायचं का? तो जर एवढ्या सगळ्या गोष्टीमध्ये जर आपल्या कितीतरी पटीनं पुढे असेल तर मग खरंच रावण भाग्यवान आहे। मग आपण एवढं सगळं रावणाकडे आहे, रावणाला जर आपण भाग्यवान म्हणू तर रावणाचं नाव आपण आपल्या नातवाचं का ठेवत नाही? आपल्या नातवाला आपण रावण म्हणून का बोलवत नाही? विजयादशमीच्या मुहूर्तावर रावणाचा पुतळा करून का जाळतो आपण? त्याचं कारणच एक आहे, रावणाकडे धन होतं, रावणाकडे बळ होतं, रावणाकडे मनुष्यबळ होतं, रावणाकडे सत्ता होती, रावणाकडे संपत्ती होती, पण रावणाच्या जीवनामध्ये साधूची संगती नव्हती म्हणून सगळ्या गोष्टी व्यर्थ गेल्या। मान्य आहे मला, रावणा एवढं धन आमच्याकडे नाही, नसू द्या, त्याचं एवढं मनुष्यबळ आमच्याकडे नाही, नसू द्या, त्याच्यासारखी ताकद आमच्या अंगात नाही, नसू द्या, अरे त्याच्यासारखी भक्ती सुद्धा नाही, नसू दे, पण तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये साधूची संगती आणि हा सत्संग आहे, रावणापेक्षा हा सत्संग सामान्य समजू नका। जिथे भगवान परमात्माच्या कथाची चर्चा चालते आणि ती चर्चा सत्र ऐकण्यासाठी जर आपले कान तत्पर असतील तर आपल्या एवढं भाग्यवान दुसरं कोणी नाहीये। ही आपल्या सद्भाग्याची गोष्ट आहे, म्हणून वारंवार सांगते मी तुम्हाला, तुम्ही भाग्यवान आहात। संत समागम दुर्लभ भाई,
जात मिले पुण्य मात मिले सुत भ्रात मिले युवती सुखदाई राज मिले गजबाज मिले सब साज मिले मन वंचित पाई लोक मिले सुरलोक मिले विधि लोक मिले वैकुंठ ही जाई सुंदर और मिले सब सुख संत समागम दुर्लभ भाई. सगळं मिळेल पण सत्संग मिळणार नाही. कारण आज सत्संगाचं महत्व बहुतेक लोकांना कळत नाही आणि कळालं तर वेळ मिळत नाही. वेळ मिळाला तर इथपर्यंत येऊ शकत नाहीत. पण भाग्यवान आहात, एवढ्या सगळ्या अडचणी पार करून तुम्ही या कथा मंडपात वेळ काढून बसलात ना, तुमचीही आत्ताची वेळ भाग्याची ठरलेली आहे. भाग्यवान आहात की आई जगदंबेनं तुम्हाला बोलावून घेतलं. माझ्या लेकरांनो, या ऐका चरित्र कथा आणि जीवन जगण्याची नवीन सूत्र घ्या, सुंदर जीवन बनवा. आताचा हा जो वेळ आहे ना, तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठीचं हे ज्ञान घेऊन देण्यासाठी हा वेळ तुम्हाला उपलब्ध झालेला, किंवा येणारा जो तुमच्या जीवनातला काळ आहे तो आनंदाने व्यतीत व्हावा याच्यासाठी हा वेळ तुमचा इथे आई जगदंबेनं घेतलेला आहे. तुम्हा सर्व भाग्यवंताच्या परम भाग्याचं कौतुक करत कथेला आपण पुढे घेऊन जाणार आहोत. हा प्रश्न असा आहे, सत्संग का श्रवण करायचा, कथा कीर्तन का श्रवण करायचे, काय कारण आहे? सगळ्यांना एक सोपं कारण माहिती आहे की सत्संगानं पुण्य मिळतं, पाप जळतं. पाप नष्ट होतं, पुण्य प्राप्त होतं. मान्य आहे आम्हाला. सत्संगाचा खूप मोठा फायदा आहे आपल्या जीवनामध्ये. या सत्संगाच्या माध्यमातून आपणाला आपलं जीवन विकसित करण्याची संधी प्राप्त होते किंवा सूत्र मिळतात. खरं पाहता प्रापंचिक जीवनाची जी धावपळ आहे ना, आणि त्यातले त्यात शहरातल्या लोकांना तर फारच वेग आहे. बिचारे कधीही शांत बसू शकत नाहीत. आता लोकांना वेळ नाही, सारखे धावपळ करतायत. कशासाठी? सुख प्राप्तीसाठी, प्रपंचाच्या वृद्धीसाठी. पण एवढा अट्टहास करूनही आजपर्यंत संसारिक जीवाला सुख मिळालेलं नाही. बरोबर? आजपर्यंत सर्व सुखी कुणी झालंय का? की माझ्या सगळ्या इच्छा आता पूर्ण झाल्या, देवा तू घेऊन गेला तरी चालेल. बाळूच, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या, आता मला घेऊन गेला तरी चालेल भगवान. ही तृप्ती कुणाची झाली का? अजूनही आपल्याला जगण्याची आस आहे, याचा अर्थ आपल्या इच्छा पूर्ण झालेल्या नाहीत. आणि इच्छा पूर्ण झाल्या नाही त्याचा अर्थ अजून आपण सर्व सुखाला प्राप्त झालेलो नाही. पण हे देवी भागवत महापुराण असं आहे की भक्ती आणि मुक्ती दोन्ही माणसाला देत आहे. या प्रपंचातलंही देतं, परमार्थातलं देत आहे. प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही क्षेत्रातलं देणारं एकमेव सत्र म्हणजे मा भगवतीचं कथासत्र आहे. काही काही महापुराण फक्त तुम्हाला भक्ती क्षेत्रातलं देतील, पण प्रपंचातलं देणार नाहीत. पण ही आई जगदंबा भवानी अशी आहे, ती माणसाच्या जीवनातलं दुःख संपवते, संसार सुखाचा करते, परमार्थात आपलं नाव मोठं करते. एवढी ताकदीच्या या ग्रंथामध्ये आहे, या पुराणामध्ये आहे. आणि ते तुम्हाला मिळावं, तुमच्या जीवनातलं दुःख नष्ट व्हावं. आज आपण जर प्रत्येक माणसाचा अभ्यास करायला निघालो ना, तर प्रत्येकाच्या पाठीमागे काही ना काही दुःख आहे, काही ना काही ताणतणाव आहे. कुणाची तब्येत बरी नसेल तर कुणाचा परिवार चांगला नसेल. कुणी काही कामासाठी खूप प्रयत्न करत असेल तर त्याला यश मिळत नसेल. प्रत्येकाच्या मागे काही ना काही अडचण, काही ना काही समस्या, काही ना काही दुःख आहे. हे सगळ्या दुःखाचं निराकरण होईल हिला प्रार्थना करा, या भवानीला, या जगदंबेला, या भगवतीला. कारण लेकराचं दुःख आईला जेवढं लवकर कळतं तेवढं वडिलांना कळत नाही. मग ही आपल्या सगळ्यांची माय आहे, ही आपल्या सगळ्यांची माता आहे, ही भगवती. तिला सांगा, प्रत्येकाच्या मागे काही ना काही दुःख आहे. प्रमाण आहेत साधू संतांची. जो देखी सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे.
देखे सो दुखिया बाबा सुखिया कोळी नाही. प्रत्येकाच्या मागे काही ना काही दुःख आहे माझ्या ताईंनो. कुणाला सांगू नका, पण हिला सांगितल्याशिवाय राहू नका या जगदंबा भवानीला. माणसं ऐकतील तुमचं, रडून ऐकतील, हसून कुणाला तरी सांगतील, उलट तुम्हाला भयंकर त्रास होईल. प्रत्येकाच्या पाठीमागे ताणतणाव आहे. पाऊस पडना त्याचं टेन्शन, तोंडासमोर आलेलं पीक जळून गेलं त्याचं दुःख, हाताला काम मिळेना त्याचं दुःख, पोटाचा प्रश्न सुटेना त्याचं दुःख, तब्येत बरी नाही त्याचं दुःख, मुलीला मनासारखं स्थळ मिळेना त्याचं दुःख, पोराचं कुठं जुळना त्याचं दुःख. ज्या बाईच्या हाताखाली एक सुद्धा सून नाही ती बिचारी वाट पाहते माझ्या हाताखाली कधी सून येईल म्हणून दुःखी. जिच्या हाताखाली 4-4 सुना ती सुद्धा दुःखी, या माहेरी कधी जातील. सुखी कोणीच नाही, प्रत्येकाच्या मागे ताणतणाव आहे. मग तुमच्या जीवनातलं दुःख कमी करण्याचं काम आहे, त्या स्थितीमध्ये तुम्हाला स्थिर ठेवण्याचं काम जर कोण करत असेल तर हेच देवी भागवत महापुराण तुम्हाला शिकवतंय की तुम्हाला तुमची काळजी करण्याची गरज नाही. मी तुमच्या सगळ्यांच्या जीवनात दुःख निवारण करण्यासाठी मी तुमच्या सोबत आहे. तुम्ही फक्त श्रद्धा ठेवा, तुमचं कर्तव्य तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडत राहा. तुमच्या प्रत्येक कामात यशाचा कौल देण्यासाठी मी आहे. फक्त कर्मावर विश्वास ठेवा आणि सात्विक प्रामाणिक कर्म करत चाला, हे सांगण्यासाठीच मा जगदंबा भवानी या कथासत्र रूपाने आपल्याकडे आलेली आहे. माझ्या ताईंनो, ही कथा सूत महाराजांनी शौनकादी महामुनींना सांगितले. मग सूत महाराज शौनकादी महामुनी यांची कुठे भेट झाली? नैमिषारण्यामध्ये सूत महाराज आणि शौनकादी महामुनी यांच्यामध्ये हे कथासत्र चालू झालं. 88,000 ऋषी आहेत, त्यांचे प्रमुख आहेत शौनक ऋषी. तर त्या शौनक ऋषी यांना एकच आवड आहे, रात्रंदिवस कथा ऐकणं. आता हा आज कथा भाग ऐकला, उद्या वेगळा कथा भाग ऐकायचा. कथा ऐकणं ही त्यांच्या आवडीचा विषय. ब्रह्मदेवाकडे गेले, ब्रह्माजी आता आम्हाला अशी कथा ऐकायची आहे की जी कथा आम्ही ऐकल्यानंतर आमच्या कानांची तृप्ती व्हावी, अंतःकरण स्थिर व्हावं, समाधानी व्हावं, अंतःकरणाला विसावा प्राप्त व्हावा, आम्ही आनंदी व्हावं. पण त्या कथेतून सर्वसामान्य माणसांच्या आशा अपेक्षा पूर्ण व्हाव्यात आणि सामान्य जीवाचं सुद्धा कल्याण व्हावं. आज येणाऱ्या काळामध्ये कलियुगातल्या लोकांना परमार्थ करण्यासाठी वेळ कमी आहे. प्रपंच सुखाचं बनवण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करतायत, पण त्यांच्या हाताला यश येत नाही. तर त्यांचा संसार सुद्धा सुखाचा व्हावा आणि त्यांचा परमार्थ सफल व्हावा, याच्यासाठी ती कथा उपयोगी पडावी, अशी कथा आम्हाला सांगा. प्रापंचिक लोकांच्या जीवनामध्ये संपत्तीपेक्षा ही संततीचा मोठा प्रश्न असतो. घरात संतान जन्माला येत नाही, आलं तरी बुद्धिमान निघालं पाहिजे याची काळजी. हुशार निघालं तर खूपच ऍडव्हान्स झालं आणि आई वडिलांना टाकून दिलं. अशा अनेक समस्या लेकरा बाळांच्या संदर्भातल्या आहेत या कलियुगामध्ये. मग लेकरा बाळाच्या संदर्भातला या सामान्य लोकांचा प्रश्न सुटावा, त्याच्यासाठी एक सुंदर कथा सांगा, एखादं सुंदर महापुराण सांगा. आणि ते महापुराण आम्हाला कोण सांगेल आणि आम्ही ते ऐकण्यासाठी कुठं जावं ते सांगा. ब्रह्मदेव म्हटले काळजी करू नका, मी तुम्हाला एक चक्र देतो, त्या चक्राच्या मागे 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 जा, चक्र जिथे थांबेल तिथे थांबा. सूत महाराज येतील आणि तुमच्या अनेक प्रश्नाची सोडवणूक करतील किंवा तुमच्या प्रश्नाची शांती करतील. ब्रह्मदेवानं मनोमय चक्र दिलं, त्या चक्राच्या मागे 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 88,000 ऋषी गेले. ते चक्र नैमिषारण्यामध्ये थांबलं. तिथे सर्व साधू संत थांबलेले आहेत. तिथे सूतांचं आगमन झालं. सूत महाराज आल्याबरोबर सगळ्यांना आनंद झाला. आगतम स्वागतम सुस्वागतम. सूत महाराजांचं स्वागत झालं. सगळ्यांनी मिळून प्रार्थना केली, सूतजी
आम्हाला अशी कथा सांगा की त्या कथेनं आम्हाला समाधान तर प्राप्त व्हावंच, पण जी लोक अगदी काही वेळच परमार्थ करतात अशांचंही भलं झालं पाहिजे, त्यांच्या जीवनातल्या अडचणी संपल्या पाहिजेत, अशी आम्हाला कथा सांगा. सूतजी म्हटले, काळजी करू नका, तुमचा प्रश्न माझ्या लक्षात आलेला आहे आणि तुमच्या प्रश्नाला एकच उत्तर आहे. श्रीमद देवी भागवत महापुराण कथा. ही देवी भागवत महापुराण मी तुम्हाला सांगतो. येणाऱ्या काळामध्ये, कलियुगामध्ये मनुष्य जीव हे संततीच्या दुःखानं दुःखी झालेले असतील, मग संतती संदर्भातलं दुःख निराकरण करण्याची ताकद फक्त देवी भागवत महापुराणामध्ये आहे. आज लोकांकडे पैसा खूप आहे, प्रॉपर्टी आहेत, पण लेकरं चांगली नाहीत. वडील माळकरी आहे, आई शुद्ध वारकरी आहे, पण पोर व्यसन करते, जुगार खेळते, आई वडिलांची मानहानी करते. असे हजारो चित्र आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतील. मग याच दुःखातून बाहेर काढण्यासाठी देवी भागवत महापुराण आहे. आई वडील जेव्हा मंदिरामध्ये जातात, देवाला हात जोडतात ना, त्यावेळेला देवाला म्हणतात, देवा धन कमी दिलं तरी चालेल, पण आमच्या लेकरांना चांगलं वळण दे, त्यांना चांगले संस्कार दे, कारण संतती हीच सगळ्यात मोठी संपत्ती आहे. देवी भागवत महापुराण संतती संदर्भातलं आपल्या जीवनातलं दुःख संपवतं. सूत महाराज सांगतात, शौनकादी महामुनींनो, आता तुम्हाला संतती संदर्भातली एक सुंदर कथा की जी देवी भागवत महात्म्यामध्ये आलेली आहे ती सांगतो, कान देऊन ऐका. सूतजी सांगायला लागले आणि शौनकादी महामुनी सर्वजण ही कथा ऐकत आहेत. भगवान श्रीकृष्ण परमात्माचे वडील वसुदेव महाराज यांना देखील संतानाचं दुःख झालेलं होतं. खरं पाहता भगवान श्रीकृष्ण परमात्मा जे आहेत ना, श्रीकृष्ण परमात्माचे जन्मदाते, जन्म देणारी माता म्हणजे देवकी माता आणि वडील वसुदेव महाराज. सांभाळ केला यशोदामाईनं आणि नंद बाबानं, पण जन्मदाती कोण आहे? देवकी. वसुदेव आणि देवकी माता यांच्या जीवनामध्ये संतती संदर्भात एवढी दुःख आली, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जेव्हा दोघांचं लग्न झालं तर त्यांना कारागृहात टाकलं. पहिली संतान झाली, शब्द सांभाळायचा म्हणून कंसाकडे पोहोच केलं. कंसाला लेकरू पाहून दया आली. कंस म्हटला, माझा शत्रू आठवाय, पहिल्याला का मारू मी, घेऊन जा. पण नारदजी आले. नारदजी जिथे जातात तिथे पेटवल्याशिवाय राहत नाहीत. नारदजीनं सांगितलं, रे या आकाशवाणीवर आणि देवतावर भरवसा ठेवू नकोस. महाराज म्हणतील 8व्याच्या हातानं तुमचं मरण आहे, पण पहिल्याच्याच हातानं तुम्हाला मारतील. कोणीच जिवंत ठेवू नका, सगळ्यांना मारा. संत असं उलट सुलट का शिकवतायत, चुकीचं का सांगतायत? साधू तर कधी चुकीचं शिकवत नाहीत, मग का शिकवलं असं? या कंसाला तर त्याचं पुण्य कमी करण्यासाठी. पुण्य सारावया भेटे देव ऋषी. मग कंसानं वसुदेव देवकीची 6 मुलं मारली. किती मोठं दुःख आहे त्यांच्या जीवनामध्ये. आपल्या लेकराला ठेच लागली तर माय बापाच्या डोळ्यातून पाणी येतं. माझ्या ताईनं लेकरू किती प्रिय आहे, संतान किती प्रिय आहे. लेकराला जर ताप आले तर रात्रभर जागरण करणारी माय असते. आणि यांची तर 6 लेकरं मारली. यांना किती दुःख झालं असेल. एक तर कारागृहात आहेत, नातेवाईकात सुद्धा नाहीत, स्वतःचं सत्ता शासन जवळ नाही, बंदी खाण्यात आहेत. आणि त्यात त्यांच्या अंतःकरणाचा आनंद म्हणजे त्यांची लेकरं ती मारली. किती दुःख झालं असेल त्यांना, थोडीशी कल्पना करा. 7वं मूल योगमायेनं रोहिणी उदरे नेऊन घातलं. 8व्या वेळेला भगवान परमात्माचं प्रागट्यकरण झालं. देवानं सांगितले, बाबा काळजी करू नका. तरीही त्या लेकराला कुठे नेऊन सोडावं लागलं? गोकुळामध्ये. असं वाटतं का कोणाला आपल्या काळजाचा तुकडा आपण दुसऱ्याच्या स्वाधीन करा, दुसऱ्याच्या ताब्यात सांभाळण्यासाठी द्यावा?
पती पत्नी जर दोघेही नोकरीला असतील ना, जॉब करत असतील ना, तर पती सांगतो बाई आपल्या लेकरापेक्षा जॉब महत्वाचा नाही, तू सुट्टी घे 6 महिन्याची, पण लेकराचं पालन पोषण सांभाळ तू कर, परत पाहू आपण जॉबचं. असे कितीतरी उदाहरण आहे. आपलं लेकरून आपणच सांभाळावं. पण काय वेळ आली या वसुदेव देवकीवरती. काजाचा तुकडा की जो आता जगणार आहे, टिकणार आहे, जो वाढणार आहे, पण तो दुसऱ्याच्या स्वाधीन करायचा आहे. बरं, अशा ठिकाणी तिथे काही महल नाहीये, गाई गुरांना वळायचं होतं, गायींची सेवा करायची होती, सामान्य परिवारामध्ये नेऊन सोडलंय. एवढं लेकरा संदर्भातलं वसुदेवजीच्या जीवनामध्ये भयंकर दुःख. मग भगवान मोठे झाले, 12 वर्षाचे झाले, कंस मारला, पुन्हा उग्रसेन महाराजांना मथुरेचा राजा बनवलं, भगवान परमात्मा द्वारकेचा राजा बनले. आता आनंद आहे सगळीकडे. पण एक दिवस अशी घटना घडली, भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांच्यावर द्वारकेचा राजा झाला असताना सुद्धा एक आळ आला. तो प्रसंग फार गोड आहे. श्रीमद भागवत महापुराण कथा ऐकत असताना अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये सत्राजित राजाची कथा सांगितल्या जाते. बोलणं ऐका माझं. द्वारकेमध्ये सत्राजित नावाचा छोटेखानी देवाचा मित्र आहे, आणि त्या सत्राजितानं सूर्य भगवंताची उपासना केली. भगवान सूर्यनारायण त्याच्यावर प्रसन्न झाले, खूप त्यानं उपासना केली. पण इथे एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे. विश्वाचा मालक श्रीकृष्ण रूपामध्ये द्वारकेत आहे. सत्राजित देवाच्या जवळ राहतोय, पण देवाचं महत्व त्याला कळत नाही. अशीच काही लोक कमनशिबी असतात. देव त्यांच्या जवळ असतो, पण त्यांना त्या देवाचं महत्व कळत नाही. त्यांना जवळचा देव सोडला आणि दूरच्या देवाची प्रार्थना करायला लागला. कधी पण माणसानं आपलं जीवन जर सुखानं जगायचं असेल तर जवळच्या देवाला भजावं, त्याची भक्ती करावी. दूरच्या देवाला मानू नये असं मला म्हणायचं नाही. श्रद्धा सगळीकडे ठेवा, पण जवळच्या देवाचे पाय धरा. मला सांगा, एखादं जर संकट आलं तर शेजारी लवकर पळतील का 400 किलोमीटरचा पाहुणा लवकर पळत येईल? आपल्या शेजारचा लवकर येईल. पण आपण शेजाऱ्यासोबत भांडत बसतो आणि दूरच्या पाहुण्याला म्हणतो शुगर बरी आहे का, बीपीची गोळी घेतली का, आणि घरातली माणसं मरायला लागली. विचारा ना तुम्ही त्यांना. जवळच्या लोकाला विचारा ना. 400 किलोमीटर चौकशी करतो आपण. माझ्या बोलण्यातला भाव समजून घ्या. कधीही जवळची माणसं जेवढे आपल्या जवळ लवकर धावून येतील ना, तेवढा दूरचा येऊ शकत नाही. हा, किती त्याचं प्रेम आपल्यावर असू द्या, अंतकरणात तळमळ असू द्या, पण वेळेला जवळचीच माणसं आपल्या कामी येणार पटकन. आणि हे शिकायचं आहे आपल्याला. देवी भागवताच्या कथा तर ऐकायच्या आहेतच, पण देवी भागवत कथेतून आपलं जीवन आपल्याला चांगलं कसं बनवता येईल ते शिकायचंय. आपण चांगले वागत नाही, आपण चुकीचं जगतो. मग शेजारी चोर आलेला माहिती असून सुद्धा तोंडात पांघरून घेऊन झोपतो का? तुमचं त्याचं जमत नाही. कालच तुम्ही भांडण केलंय म्हणून यानं चोर पाहून सुद्धा झोपला, तर कॉल सुद्धा केला नाही. याला जबाबदार आपणच आहोत. अरे एवढं छान जगा. हे जीवन पुन्हा पुन्हा नाही माझ्या ताई दादांनो, हे एकदाच मिळालंय माणसाला. आणि याच्यातले कुणाचे 35 वर्ष गेले, कुणाचे 40 वर्ष गेले. शिल्लक किती आहेत कोणाला माहिती नाही. 10 शिल्लक आहेत का, 5 शिल्लक आहेत का, 50 शिल्लक आहेत म्हणून कुणालाही माहिती नाही. खूप वेळ गेलाय आपला, शिल्लक थोडी आहे. आता तरी सावध व्हा. आता तरी सगळ्यांशी प्रेमानं बोला, तोंड भरून बोला, मायेनं बोला. आणि खरं पाहता सोबत तर आपल्या काहीच येत नाही. फक्त आपण किती चांगलं जगलो ना, ते आपल्या सोबत येत आहे. प्रेमानं बोलायला शिका. सगळ्यात मोठं धन म्हणजे हे प्रेम धन आहे. सगळ्यात मोठं दान म्हणजे प्रेमाचं दान आहे. पण ते माणसाला द्यायला जमत नाही. माझं बोलणं आहे का? त्या सत्राजितानं भगवान श्रीकृष्ण परमात्मा जवळ आहे, देवाकडे लक्षच नाही, आणि सूर्य भगवंताची उपासना केली. भगवान म्हटले असू दे, सूर्य माझंच रूप आहे, माझा अंश आहे. सूर्य भगवंताची उपासना केली. सूर्य भगवान सत्राजित राजावरती
खुश झाले आणि सूर्य भगवंतानं सत्राजिताला साक्षात दर्शन दिलं. भयंकर असं तेज पाहिलंय. सत्राजित घाबरला, हे असा कसा एवढा लख्ख प्रकाश पडला, पण माझ्या डोळ्याला तर काही दिसत नाही. मग सूर्य भगवंतानं स्वतःचं रूप दाखवलं. सत्राजितानं नमस्कार केला. सत्राजित त्याला रथामध्ये बसवलं आणि पूर्ण सूर्यलोक दाखवलाय. आता आपला आदित्य येलवन गेले सूर्याचा शोध घ्यायला. आता अशात काही मी बातम्या नाही पाहिल्या की काय काय मेसेज पाठवलेत, काय काय झालंय, चंद्रयान सूर्ययान. तर त्या सत्राजिताला सूर्यलोक पाहण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. सुंदर वन उपवन सगळं काही अद्भुत. सूर्य भगवंताचं ते नगर सूर्यलोक पाहिला आणि सूर्यलोक पाहून वापस आल्यानंतर सत्राजिताला खूप धन्य धन्य झाल्यासारखं वाटतंय. सूर्य भगवंतानं एक समंतक नावाचा मणी सत्राजिताच्या गळ्यामध्ये घातला आणि सांगितलं, हा मणी तुझ्या गळ्यामध्ये ठेव, याला घरी घेऊन जा, याची नित्य पूजा कर. या मण्याचा प्रभाव असा आहे, हा मणी तुझ्या जीवनामध्ये काही अरिष्ट होऊ देणार नाही आणि हा मणी एका दिवसाला 8 भार सोनं तुला देईल. 8 भार, 8 भार म्हणजे आपल्या उंचीच्या 8 पट सोनं रोज देईल. हा मणी आता पाहिजे होता. सीमारेषेवर भांडणच राहिली नसते, या मण्यासाठीच भांडणं लागले असते देशादेशांची. प्रत्येक जण टपला असता, मणी आपल्याला कसा मिळेल. सत्राजित तो मणी घेतोय, सूर्यासारखा चमकतोय तो सत्राजित. त्याला ते वस्तू मिळाली, पण त्या गोष्टीचा त्याला अहंकार झाला की माझ्याकडे ही वस्तू आहे आणि दुसऱ्यांकडे नाही. लक्षात घ्या, त्याच्यापासून 8 भार सोनं मिळतंय. माणसाला सोन्याचा अहंकार होतोय. आता ही तर सोन्याला जन्म देणारी वस्तू आहे, हिचा किती मोठा अहंकार असेल. माझ्या ताईंनो, कधी तुम्ही अभ्यास केलाय का? सोनं कशाला लागतं आपल्याला? ते काही खायला देतं, पोटाला देतं सोनं? सोनं पोटाला देत नाही, पण सोन्याशिवाय पोटही भरत नाही. त्याच्याशिवाय पोट सुद्धा भरत नाही. ते पोटाला तर देत नाही, पण त्याच्याशिवाय पोट भरत नाही. माझं बोलणं आहे का? त्या सत्राजिताला त्या समंतक मण्याचा अहंकार झाला. मणी गळ्यामध्ये घालून द्वारकाधीशाच्या दरबारामध्ये निघाला. द्वारकाधीश लख सूर्यासारखा त्याचा प्रकाश पडलेला तो दरबारामध्ये येतोय. बरीच लोक चुकली, बरीच लोक म्हणतात, भगवान एवढा लख प्रकाश पडलाय, आम्हाला असं वाटतंय की सूर्य भगवान स्वतः तुमच्या दर्शनासाठी येत आहेत. भगवंतांना ओळखलं होतं हा सत्राजित आहे, हा सूर्य नाही. पण भोळ्या बावड्या लोकांच्या आशेचा निराश कशाला करायचा, म्हणून भगवान म्हटले येऊ द्या, आपण त्यांचं स्वागत करू. जसं जसं दरबारामध्ये सत्राजित येऊ लागला, लोकांना वाटतं सूर्य आला, पण काही वेळानं कळालं हा सत्राजित आहे. सगळं चकित झाले. सत्राजित महाराज, आज तर अद्भुत दिसतंय, तुमचं तेज वेगळं दिसतंय, नेमकं झालंय काय? काय बदल झालाय? या अगोदर सत्राजित जेव्हा जेव्हा श्रीकृष्ण भगवान परमात्माच्या दरबारामध्ये येत होता, त्या त्या वेळेला वाकून नमस्कार करत होता. आज त्याला मणी मिळाला, त्याचा अहंकार झाला. आज तो देवासमोर वाकला नाही, छाताड काढून म्हणतोय नमस्कार. छाताड काढून नमस्कार कधी होत नसतो, वाकून केला जातो. होते ठशांच्या मागे 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 गेले तर एका गुफेमध्ये भगवान आता जाणार. पण भगवंतानं सांगितलं सैनिकांना, मी आतमध्ये जातो, नेमकं काय आहे ते पाहतो प्रकार, बाहेर येतो, मला येईपर्यंत बाहेरच थांबा, तुम्ही काय आतमध्ये येऊ नका. राजा असावं तर असा, नाही तर तू हो पुढं, मी इथं थांबतो. भगवान म्हणतात तुम्ही बाहेर थांबा, मी पाहून जाऊन पाहतो आतमध्ये. सैनिक बाहेर आहेत, भगवान आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यानंतर अस्वल चौताळला जामवंतजी. हा पुरुष कोण आलेला आहे समोर?
दोघांचं युद्ध चालू झालं. महाभयंकर युद्ध, गदेचे ठोसे, मल्ल युद्ध, मुष्टी युद्ध, युद्ध चालू झालं. एकमेकावरती गदेचे प्रहार चालू झाले. जांबवंतजी भगवान श्रीकृष्ण परमात्मा सोबत लढाई करतात. खूप लढाई, खूप लढाई. 28 दिवस युद्ध चालू होतं. 28 दिवस युद्ध चालू आहे, तरी हा पुरुष थकत नाही. आता ऐका, युद्ध 2 आठवड्यापासून चालू. बाहेर उभे राहिलेले म्हटले, भगवान तर बोलले मी आता जातो लगेच येतो. आता 2 आठवडे झाले आपण इथं उभे आहोत. आतमध्ये काय चाललंय ते कळना. आता देव बाहेर येणं म्हणून कोणाची हिंमत सुद्धा होईना आतमध्ये जायची. अर्धे सैनिक गेले वसुदेवजीकडे, सांगितलं असा असा प्रकार झालाय. आतमध्ये भगवान गेले पण बाहेर येत नाहीत. वसुदेवाला निरोप मिळाला, 2 आठवड्यापासून माझं लेकरू जर गुफेमध्ये गेलं असेल तर माझ्या लेकराचं काय झालं असेल. वसुदेवजी रडायला लागले. द्वारकेमध्ये होते, खूप रडतायत. आता त्यांना पूर्ण भगवान श्रीकृष्ण परमात्माचं बालपण आठवायला लागलं. अरे, एकतर माझी 6 लेकरं मेली, माझं 8वं लेकरू जन्माला आलं, लोकांच्या स्वाधीन करावं लागलं. माझ्या श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये सुखच कसं नाही. का माझ्या लेकराच्या जीवनामध्ये दुःख आहे. माझ्या ताईंनो, कर्णानं देवाला प्रश्न केला होता. कर्ण म्हटला होता, माझा जन्म झाला, ताईने मला सोडून दिलं पाण्यात. मी क्षत्रिय असून सुद्धा मला सारथ्याचा पुत्र म्हणून जगामध्ये वागावं लागलं. माझ्यात बल असून सुद्धा माझ्या बलाचा मला योग्य वापर किंवा योग्य ठिकाणी वापर करता आला नाही. माझ्यासारखा योद्धा मला लढायला भेटला नाही. देवा, काय चुकलं माझं की एवढा सगळा अन्याय माझ्या जीवनामध्ये? मी काय कुणाबद्दल चुकीचा वागलो? असाही प्रश्न तुम्हालाही कधीतरी पडत असेल. आम्ही काय कुणाचं केलं म्हणून आमच्या वाट्याला हे दुःख? लोक आमच्याच मागे का लागले? दुःख आमच्याच वाट्याला का? संकट आमच्याच वाट्याला का? आम्ही सगळ्यांना चांगलं बोलतो तरी लोक आमचीच निंदा का करतात? असे प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनात उभे राहतात की आमच्याच वाट्याला असं का? कर्णानं सुद्धा तोच प्रश्न केलाय की अन्याय माझ्यावरच का? श्रीकृष्ण भगवंतांना त्याला उत्तर काय दिलं असेल? कर्णा, तू तर एक सामान्य जीव आहेस. तू म्हणतोस माझ्याच वाट्याला असं का, माझ्यावरच हा अन्याय का, हे तू मला विचारतो. पण मी कुणाला विचारू? राजाचा पुत्र मी, विश्वाचा मालक, पण कारागृहात जन्माला यावं लागलं. आई वडिलांना सोडून जावं लागलं. गवळ्याच्या घरी गाईचं शेण काढावं लागलं. मथुरा सोडून द्वारकेत पळून जावं लागलं. मी कुणाला विचारू? असंच का? सांग मला, मी कुणाला विचारायचं? माझ्यावर हा अन्याय का? अरे, हा निसर्गाचा, नियतीचा नियम आहे आणि या नियमात राहून प्रत्येकाला जगावं लागतं. प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडणाऱ्या घडामोडी ठरलेल्या आहेत. त्याच्यामुळे माझ्यावरच असा अन्याय का? याच्यापेक्षा भगवान परमात्मानं हे जीवन दिलंय ना, मिळालेल्या जीवनामध्ये चांगलं काय करता येईल याच्यासाठी माणसानं प्रयत्नशील राहावं. असंच का घडतं म्हणून त्याच्या दुःखाच्या चिंतनामध्ये माणसानं वेळ घालवू नये. आता इथे वसुदेव महाराज दुःखामध्ये आहेत. काय? माझ्या लेकराच्या जीवनामध्ये क्षणाचं सुद्धा सुख नाही. आता कुठे सुखाचे दिवस आले तर माझा कृष्ण गुफेमध्ये 2 आठवड्यापासून आहे. माझा कृष्ण कसा असेल? रडत होते, रडत. देवाचा बाप होता पण बापाला सुद्धा अंतकरण आहे ना. बाप रडायला लागला आणि आपलं लेकरू गुफेमधून व्यवस्थित बाहेर यावं, सही सलामत सुखरूप बाहेर यावं, त्यानं द्वारका नगरीत यावं. याच्यासाठी आत्ता मी नेमकं काय करू? आत्ता सैन्य घेऊन जाऊ का काय करू? म्हातारा बाप सैन्य घेऊन निघाला. पण तेवढ्यात नारदजी आले. नारदजी म्हणतात, वसुदेवजी, या वयात म्हातारपणात कुठे सैन्य घेऊन निघालात? मग काय करू नारदा? माझा श्रीकृष्ण माझा प्राण आहे. माझं लेकरू गुफेमध्ये अडकलंय, त्याला कसं बाहेर काढू मी? नारदजीनं सांगितलं, काळजी करू नका. घरामध्ये मा भगवतीची पूजा मांडा, घटाची स्थापना करा, कलशाची स्थापना करा, देवीचा सुंदर फोटो विग्रह किंवा मूर्ती रूपात तिला मांडा. अखंड नंदादीप तिच्या समोर पेटता ठेवा. धान्यांच्या राशी घाला. सुपारीचा गणपती मांडा आणि तिचा गोंधळ घाला. तिचं जागरण करा, तिची स्तुती करा. त्या भवानीला प्रार्थना करा, आई, लेकरा संदर्भातलं दुःख काय असतं ते आमच्याही पेक्षा तुला जास्त कळतंय, कारण तू जगाची माता आहेस.
आई, माझ्या जीवनामध्ये माझ्या लेकराचं दुःख आहे. माझं लेकरू 2 आठवड्यापासून गुफेमध्ये दडून बसलंय किंवा गुफेतून बाहेर येत नाही. माझ्या लेकराला सुखरूप बाहेर काढ. म्हणून भवानीची प्रार्थना, जगदंबेचं जागरण, जगदंबेचा गोंधळ कोणी चालू केला? श्रीकृष्ण भगवंताचे वडील वसुदेव महाराज. त्यांनी चौक भरला आणि चौक भरून भगवतीची प्रार्थना चालू झाली. जागो जगदंबे जगदंबे जय जय अंबे. जागो जगदंबे जगदंबे जय जय अंबे. जागो जगदंबे जगदंबे जय जय अंबे. जागो जगदंबे जगदंबे. जागो जगदंबे जगदंबे जय जय अंबे. जागो जगदंबे जागो जागो सिंहवाहिनी जागो. हंसवाहिनी जागो जागो सिंहवाहिनी जागो. हंसवाहिनी जागो जागो सिंहवाहिनी जागो. जगदंबे जगदंबे जय जय अंबे. जागो जगदंबे जगदंबे जय जय अंबे. आई भवानीचा जागर केला. भगवतीची प्रार्थना चालू झाली. अखंड नंदादीप धगधगता. आईची प्रार्थना रात्रंदिवस 9 रात्री 9 दिवस वसुदेव महाराजांनी जागरण केलं. किती दिवस? 9 रात्री 9 दिवस वसुदेवजीनं जागरण केलं. आणि एकच प्रार्थना, आई माझं लेकरू सुखरूप वापस येऊ दे ग, एवढीच प्रार्थना. आणि एक गोष्ट ऐका बरं का, तुमच्यातलं जर कोणी द्वारकेला जाऊन आलं असेल तर त्यांनी पाहिलं असेल जिथे भगवान श्रीकृष्ण परमात्माचं द्वारकाधीशाचं मंदिर आहे ना, रणछोडदास म्हणतात तिथे द्वारकाधीशाला. रणछोडदासाचं जिथे मंदिर आहे ना, त्या मंदिराच्या वरच्या शिखरामध्ये त्यांची कुलदेवी आहे. मला 2-4 वेळा द्वारकेला जाण्याचा योग आला. आणि काय असेल भगवान परमात्माची कृपा, तर तिथल्या पुजाऱ्यांनी आम्हाला वरच्या कुलदेवीचं दर्शन करायला घेऊन गेले होते. आपल्यातलं जर कोणी गेलं असेल तर त्यांनी तिथं पाहिलं असेल.
आणि कुणी पाहिलं नसेल आणि द्वारकेला जर जाणार असाल तर मंदिराच्या वर शिखरामध्ये कुलदेवी आहे, त्यावरच्या घुमटामध्ये. तर कधी जर गेलात तर त्या कुलदेवीचं दर्शन घेऊन या. वसुदेव महाराजांनी त्या भगवतीची प्रार्थना केली आणि काय सांगू, 9 दिवस पूर्ण व्हायला आणि इकडे घटना घडली. काय 2 आठवड्यापासून युद्ध चालू होतं जामवंतजी सोबत आणि शेवटच्या टप्प्यामध्ये जामवंतजी विचार करताय की मी अस्वलाच्या जातीचा आहे, मी त्रेतायुगातला आहे, माझ्यासारखी ताकद या द्वापार युगातल्या लोकांमध्ये नाहीये. 28 दिवस युद्ध करूनही हा पुरुष थकत नाही, हा कोण आहे हे मनात आलं आणि गदा फिरवून घालणार तेवढ्यात भगवंताच्या हृदयावरचा शेला बाजूला सरकला आणि शेला सरकला आणि छातीवरचा भक्ताच्या पावलाचा ठसा दिसला. देवाला ओळखण्याची खूण आहे बरं का. देवाच्या हृदयावर भक्ताच्या पावलाचा ठसा ही देवाला ओळखण्याची खूण आहे. ती खूण दिसली, जामवंतजीच्या हातातली गदाच पडली आणि हात जोडले. भगवान ओळखलं मी तुम्हाला. मी तरी विचार करत होतो मी माझ्या सोबत ताकदीनं लढण्याची ताकद कुणामध्ये नाहीये. कोण आहात तुम्ही हा प्रश्नच मला कळाला पडला होता, पण तुम्ही माझ्या समोर आहात. देवा हे कसलं रूप घेतलंय, मोराचं पंख काय, कमरेला मुरली काय, हे वेगळंच रूप पाहतोय मी. मला राम रूपात दर्शन द्या. भगवान राम रूपात साकारले आणि जामवंतजीनं भजन केलं. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत भजन करायचं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय सकल गुण धाम की हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की रामायण सकल गुण
आनंद झाला. देवा हे कोणतं रूप घेतलंय? म्हणे हा द्वापार युग आहे, या द्वापार युगामध्ये मी कृष्ण रूपात अवतार कार्य करतो. मग देवा अगोदरच नाही का सांगायचं? काका तुमची इच्छा होती राम अवतारात, तुमच्यासारखा ताकदीचा योद्धाच तुमच्या सोबत लढायला भेटला नाही, आणि मी गुरुस्थानी असल्यामुळे माझ्यासोबत तुम्हाला लढाई करता आली नाही. मग तुमची मागच्या जन्मातली इच्छा मी या जन्मात पूर्ण केली. माझ्या ताईंनो, आपल्या इच्छा भगवंताला सांगा, नक्कीच तो पूर्ण करेल. त्याच्याशिवाय आपल्या इच्छा सुद्धा दुसरं कोणी पूर्ण करणार नाही. संसारातल्या माणसाला बोलण्यापेक्षा देवाला सांगत जा, आज नाही उद्या, उद्या नाही परवा, परवा नाही तेव्हा होतील इच्छा पूर्ण. वेळ लागल पण तुमच्या इच्छा पूर्ण होतील. पण त्याच्यासाठी तुम्ही कुणाला सांगायला पाहिजे? विश्वाच्या मालकाला. त्याला सांगा, देवा मला हे पाहिजे बरं, त्याला सांगा, नक्कीच तो पूर्ण करेल. काका तुमची मागच्या जन्मातली इच्छा मी पूर्ण केली. आता देवा येण्याचं कारण काय? म्हणजे समंतक नावाचा मणी तुमच्यापर्यंत आलाय, तो मणी पाहिजे. देवा मी माझा जीव देतो पण मणी देऊ शकत नाही. का? तो मणी मी मुलीला दिलेला आहे, आणि परंपरा आहे, आम्ही रघुकुलाचे उपासक आहोत. रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाय पर बचन न जाई. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. पर बचन न जाई. मुलीला दिलेली वस्तू वापस घेता येत नाही. आम्ही प्राण देऊ पण मणी देऊ शकत नाही. काका त्या मण्यामुळे माझ्यावर खूप मोठा आळ आलेला आहे. भगवान मग एक मार्ग आहे. म्हणे काय? माझी मुलगी सुंदर आहे अस्वलाची पोर, पण दिसायला सुंदर आहे, गोरी गोरी आहे, छान आहे. तिला जर तुम्ही पत्नी म्हणून स्वीकारलं तर तिच्या सगळ्या वस्तू तुमच्या होतील. खूप मोठा फायदा आहे बरं. तिला जर तुम्ही पत्नी म्हणून स्वीकारलं ना तर सगळ्या वस्तू तुमच्या होतील. भगवंताला पर्याय नव्हता, आणि जामवंतजी म्हटले, देवा मागच्या अवतारात तुमचा भक्त होतो, दास होतो, पण या अवतारात तुमचा सासरा होण्याचं भाग्य मला मिळतं. या अस्वलाला भेटू द्या हे भाग्य. माझी मुलगी पत्नी म्हणून स्वीकारा. परत कधी हे भाग्य मिळेल माहिती नाही. कुठल्या का कारणानं रामकृष्ण हरी. कुठल्या का कारणानं असे ना देवाशी नातं जोडण्याचा प्रयत्न करावा. जामवंतीशी लग्न झालं, मणी घेतला, भगवान आले, आणि इकडे 9 दिवस पूर्ण झाले. कुणाचे? वसुदेव महाराजांचे. नवरात्री त्यांनी साजरी केली, घरामध्ये जगदंबेची उपासना केली. जागो जगदंबे जगदंबे जय जय अंबे. शेवटची आहुती त्या यज्ञामध्ये पडणार अष्टमीला,
आपल्या या नवरात्रामध्ये अष्टमीच्या उपवासाला फार महत्व आहे, अष्टमी तिथीला महत्व आहे. अष्टमीची आहुती पडली आणि आपला पुत्र श्रीकृष्ण भगवान आणि आपल्या सुनेसहित जामवंती सहित आले. मन आणला, आनंद वाटला, सगळ्यांनी जय जयकार केला. जगदंबा भवानी मात की, आई अंबा भवानी माता की, आई राजा. आणि मुलाला पाहिलं, पुत्र वियोगाचं जे दुःख होतं ना ते वसुदेवजीचं नष्ट झालं. म्हणजे याचा अर्थ काय? आई जगदंबा भवानी हिची चरित्र गाथा अशी आहे, संतती संपत्ती संदर्भातले कुठलंही दुःख असू द्या, तुमच्या लेकरा बाळाच्या संदर्भातलं, ते दुःख नष्ट करण्याचं काम ही आई जगदंबा भवानी करते. देवी भागवत महापुराण ऐकल्याचे खूप मोठे फायदे आहेत, खूप मोठे फायदे. तर ते प्रसंगाप्रसंगाने मी तुम्हाला सांगतच जाणार आहे. पण ही आई म्हणजे ही मातृशक्ती आहे, ही शक्ती स्वरूप आहे आपल्या जीवनात. आपण सगळी तिची लेकरं आहोत. आपल्या सगळ्यांच्या जीवनातलं दुःख कमी करण्याचं काम ती करते. तिला तुम्ही आम्ही भजतो नवल नाही, 33 कोटी देवता तिच्या पूजेमध्ये सादर असतात. ते झाकी रूपात पाहू आणि आरतीकडे वळू. आपण झाकी घेऊन या आणि झाकी येईपर्यंत सगळ्यांनी सुंदर टाळीवर आमच्यासोबत भजन म्हणायचंय. जागो जगदंबे जगदंबे जय जय अंबे, 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 जागो
2 मिनिटं सगळ्यांनी नाचून भजन करायचंय, कारण माझ्या कथेची एक पद्धत आहे. आता काल आणि आज आपल्याला थोडीशी घाई असल्यामुळे, नाहीतर रेग्युलर जेव्हा आपली कथा होते ना 1 ते 4, तर त्या वेळेमध्ये मध्यंतरामध्ये आपण लोकांकडनं भजन करून घेतो. तर एक 2 मिनिटं सगळ्यांनी आनंद घ्यायचा, थोडंसं सुंदर नाचायचं, डोलायचं, उड्या मारायच्यात. संध्याकाळी दांडिया खेळता की नाही तुम्ही? हां, तसं इथे सुद्धा सुंदर खूप. उद्यापासनं कथेतच टिपऱ्या घेऊन या, म्हणजे मध्यंतरणामध्ये आपल्याकडं कथेमध्ये भजन गाण्याची पद्धत आहे. सुंदर भजन सगळ्यांनी. महिलांनी गोल करा, गोल असा गोल गोल करा महिलांनी. माता रानी हो दुर्गा रानी, माता रानी हो माता रानी हो दुर्गा रानी, माता रानी हो दुर्गा रानी, आई राजा उदय उदय. बरोबर 1 ते 4 या वेळेमध्ये